नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या हाऊस सखी स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आता सकाळचं देवपूजा झालेली आहे, तुम्हालाही दाखवते. चला, स्वयंपाकाची थोडीफार तयारी झालेली आहे. तुळशीची पूजाही करून घेतली. आता बाकीची राहिलेली कामं. छान उंबऱ्याला हळदीचं लेपनही करून झालेलं आहे. आज गुरुवार होता, त्यामुळं छान अशी सगळी पूजा वगैरे सगळं छान करून झालं. स्वयंपाकाची तयारी झाली आणि स्वयंपाक पण करून घेतला, कारण नंतर शाळेत सोडायला जायचं होतं. शाळेत सोडायला जाण्याआधी पण वेण्या घालायलाच 10-15 मिनटं जातात, त्यामुळं स्वयंपाकसुद्धा पटपट करून घ्यावा लागतो. सकाळची सर्वच आयांना अशीच गडबड असते, माझीही अशीच सुरुवात असते सकाळची. त्यानंतर सगळाच स्वयंपाक करून घेतला आणि नंतर वेण्याही घेतल्या दोघींच्या. आणि दुर्वाचं चालू होतं, आज तुझ्या आवडीनं गंध लाव, कोणता लावायचा आहे ते. आता ते गंधाची बाटली घेतली तर तिचं असं म्हणणं आहे की रोज वेगळं वेगळं काहीतरी लावून जायचं, पण जास्त मोठा नाही लावत, लहानच लावते, पण वेगवेगळे कलर लावणं असं तिचं चालू होतं. मग म्हणलं लावते, मला जो आवडेल तो मी आज लावते. तर म्हणली बरं ठीक आहे. मग तिनं तिचं आवरून दिलं आणि नंतर भक्तीचंही आवरलं. मग आम्ही शाळेत गेलो. त्या दोघींना शाळेत सोडून पुन्हा घरी आले. घरी आल्यानंतर पुन्हा आपली घरची कामं चालूच. राहिलेली कामं आल्यानंतर करायचं आणि दिवसभर काही ना काही थोडं का होईना चालूच असतं माझं. कारण म्हणतो ना, काही काम नसलं की काहीतरी आठवतंच, तसं काम आहे माझं. काही ना काही मला आठवतंच आणि ते आठवलं की मी एकटी जरी असले तरी ते माझं चालूच असतं. त्या दिवशी 2-3 दिवस झाले तो ब्लाऊज उसवून ठेवला होता आणि तो उसवला होता ज्यासाठी ते काम करायचं होतं, पण एक काहीतरी सुटतच गेलं, त्यामुळं ते तसंच राहिलं. मग म्हणलं आज ते ब्लाऊजचं पूर्णच करून घ्यावं आणि थोडाफार उसवून ठेवला होता. राहिलेलं तेही ब्लाऊज उसवायचं होतं आणि त्यासोबत दुसरंही एक होतं. म्हणलं आता एक करायचंच आहे, तर ते दुसरं आहे ते पण आपण उसवून घ्यावं, कारण ते उसवून घेतलं तरच पुढचं काम करता येणार होतं. मशीनवर तर बसायचं होतं. मग म्हणलं सारखं तेच करत बसण्यापेक्षा दोन्ही एकसोबत होईल, म्हणून मग मीच विचार केला की आधी हे काम करून घ्यावं. मग नंतर माझं सगळं काम आवरल्यानंतर मी ते दोन्ही ब्लाऊज उसवून घेतले, कारण त्याची बाही मला थोडी लहान करायची होती. ती डिझाईनची बाही बनवली होती मी, पण मला असं वाटायला लागलं की ती मोठी बाही आहे, म्हणून म्हणलं आता ती थोडं छोटी करून घ्यावी. मग दोन्ही ब्लाऊजचं तसंच होतं, म्हणून म्हणलं दोन्ही पण एकाच वेळी आता त्यांचं काम करून घ्यावं. मी एकटी असली तरी असंच काहीतरी माझ्या डोक्यात चालू असतं आणि मी करत असते. त्यामुळं दिवस कुठे जातो आणि संध्याकाळी मुलींना आणायचा वेळ कधी होतो तेच काही कळत नाही. आणि आपण स्वतः जर एखादी गोष्ट करत असू ना, तर आपल्यालाच माहिती असतं की ती काहीतरी वेगळी झाली किंवा ती कशी छान झाली किंवा काही कमी पडले. त्यामुळं मला पूर्ण जरी नाही जमलं तरी मी ते घातल्यानंतर मला कळतं. मग मला जसं आवडेल तसं मी परत ते दुरुस्त करत असते. पण ते मला थोडंफार काम येतं आहे म्हणून मी ते करते. पण आपण स्वतः करत असलो ना, की आपल्याला खरं तो वेगळाच आनंद असतो. आणि मला तर खरंच खूप म्हणजे छान वाटतं की मी माझ्या साड्यांवरचे ब्लाऊज मी स्वतः शिवते आणि ते मला पाहिजे तसे मी बनवतेही. काही कमी जास्त झालं तर ते मलाच दुरुस्त करायचं आहे, त्यामुळं मी वेगळं प्रयत्न करत असते आणि मलाही त्या गोष्टी तशा घालायला आवडतात, त्यामुळं मी ते बनवतेही. आणि दिवस असाच छान काही ना काही विचार करण्यात, म्हणजेच की असं काहीतरी नवीन करता येईल हा विचार करण्यात आणि
घरच्या कामात मुलींना आणण्यात यातच दिवस जातो. दिवस कसा जातो तेही काही कळत नाही. तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करूनही नक्की सांगा, म्हणजे मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. केलेली दुरुस्ती अगदी व्यवस्थित झाली, कारण घालून बघितल्यानंतर आपल्याला ते कळतंच. आणि छानही झाले दोन्ही ब्लाऊज परतही दुरुस्तीनंतरही. संध्याकाळी मुलींना आणायच्या आधी सगळा पसारा परत आवरून ठेवायचा, कारण परत त्या दोघी आल्या की त्यांचा अभ्यासाचा परत गोंधळ असतो.